मला बऱ्याचदा कमेंट येतात की ताई स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय, स्वामींची नित्यसेवा कशी करायची आहे. तर श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी समर्थांसाठी आपण रोज काय सेवा करू शकतो, त्याला नित्यसेवा असं म्हणतात. तर स्वामी समर्थांची सोप्या रीतीने नित्यसेवा कशी करायची आहे, कोणती करायची आहे, हे प्रश्न ज्यांना असतील तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा. कारण अगदी सोपी ही नित्यसेवा आहे. पण ही जर नित्यसेवा तुम्ही रोज केली तर तुमच्या आयुष्यातले मोठे मोठे प्रश्न जे आहे, संकट अडचणी जे तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असतील तर त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. हे बघा, खूप मोठी सेवा करणं, अगदी रोज 2-2 तास सेवा करणं तुम्हाला मला दोघांनाही शक्य नाही आहे. कारण आपण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, आपल्या नोकरी पाणीमध्ये आपण सगळेजण व्यस्त असतो. आणि आजकाल जवळपास 10 घरांपैकी 9 घरातले पुरुष आणि स्त्री हे दोघं कामाला जातात. पूर्वी असं होतं की पुरुष मंडळी बाहेर नोकरीला जायची किंवा ते शेतावर कामाला जायची आणि स्त्रिया या घरीच असायच्या. पण आता तसं नाही आहे. घरातली स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा दोघंसुद्धा कामाला जातात. तर त्यामुळे अगदी 2-2 तास सेवा करणं आपल्याला शक्य नसतं. पण अशा धकाधकीच्या जीवनात आपण 10 ते 15 मिनटं हे देवाला देऊच शकतो. 10-15 मिनटांची सेवा आपण करूच शकतो. तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर प्रश्न असेल की स्वामींची सेवा कशी केली गेली पाहिजे, मला मनापासून खूप इच्छा आहे की स्वामींची सेवा मी करावी, पण कशी, हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. फक्त मनोभावे विश्वासाने ही सेवा जी आहे ती तुम्ही करा. 5-10 मिनटाची सेवा करायची आहे, पण ते पूर्ण 5-10 मिनटं आपल्याला आपल्या सेवेकडेच लक्ष द्यायचं आहे. तुम्ही 24 तास कामात असतात, मान्य आहे, दिवस रात्र आपण धावपळीमध्ये असतो. पण या धावपळीच्या जीवनात सुद्धा फक्त तुम्ही दिवसभरातले हे 10 मिनटं जे आहे ते जर तुम्ही स्वामींना दिले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधले जे काही दुःख अडचणी येतात तर त्यापासून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. आता बघा, सेवा करण्यासाठी सगळ्यात प्रभावी जो वेळ आहे तो म्हणजे सकाळचा मानला जातो. तर तुम्ही सकाळी नोकरीला जाताय तर तुम्ही 15 मिनटं रोज, समजा तुम्ही 6ला उठता तर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही 5:45ला उठत जा. 15 मिनटं तुम्ही आधी उठत जा आणि ही सेवा करायला सुरुवात करा. तर आता नित्यसेवा म्हणजे काय, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप. 11 वेळेस नाही, ठीक आहे, 11 माळी. एक माळ म्हणजे त्यामध्ये 108 वेळेस येतात. अशा तुम्हाला 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि बघा, तुम्हाला 11 वेळेस शक्य नाही आहे तर तुम्ही 1 वेळेस करा, पण अगदी मन लावून करा. पण माझा हट्ट आहे तुम्ही 11 माळीच करा. 11 माळी करायला तुम्हाला बघा फार तर फार 5 ते 6 मिनटं लागतील. अगदी पटपट पटपट काहीतरी बोलताय असं करू नका. प्रत्येक शब्द उच्चार जो आहे तो तुमचा स्पष्ट असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही अगदी मन लावून 11 माळी जप करा. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र, स्वामींचा तारक मंत्र, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी, हा एक जवळपास 4 ते 5 कडव्यांचा स्वामींचा तारक मंत्र आहे. हा तुम्हाला म्हणायचा आहे. तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. तारक मंत्र हा जादुई मंत्र आहे. हा जर रोज तुमच्या घरामध्ये बोलला गेला तर तुमच्या घरामध्ये अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. तर ही झाली स्वामींची साधीसुधी नित्यसेवा. 11 माळी जप आणि 1 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. या 2 गोष्टी जर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. ताई, मला समजा सकाळी वेळ नाही, मी संध्याकाळी केली तर चालेल का? तर चालेल. ऑफिसवरून, कामावरून तुम्ही घरी गेल्यावर सुद्धा करू शकतात. संध्याकाळी तुम्ही फार तर फार 9-9:30च्या आधी तुम्ही करू शकतात, चालेल. जमत असेल सकाळी तर सकाळीच करा. तर अशी ही स्वामींची नित्यसेवा. देवासमोर फक्त बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि त्यातल्या त्यात यापेक्षाही तुम्हाला अजून 15 मिनटं जर वेळ असेल, अजून 15 मिनटं तुम्ही देऊ शकत असाल तर स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचा. त्यामध्ये संपूर्ण 21 अध्याय आहे. तर 21 अध्यायापैकी रोज 3 जर तुम्ही वाचले तर 7 दिवसामध्ये संपूर्ण ग्रंथ संपतो. त्याच्यामध्ये समजा मासिक धर्म आला तर ते 4 दिवस तुम्हाला वगळून परत 5व्या दिवशी तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही स्वामींची नित्यसेवा करायची आहे. वेळ असेल तर स्वामी चरित्राचं हे जे 3 ग्रंथाची सेवा ही पण खूप प्रभावी आहे, ही करा. पण समजा तुम्हाला नाहीच वेळ तर कमीत कमी 11 माळी जप आणि 1 वेळेस तारक मंत्र, ही सेवा तुम्ही सुरुवात करा. पहिले कधी त्रास होतो. जेव्हा तुम्ही नित्यसेवा, कोणती पण सेवा करायला सुरुवात करता तर तेव्हा तुम्हाला त्रास व्हायला लागतो. काहीतरी समजा तुमच्या नवरा बायकोची भांडणं होऊ शकतात किंवा अजून काही दुसरे तुमची अडचणी येऊ शकतात. कारण काय, पहिल्याच्या कितीशा सेवा या आपले जे पूर्वजन्मीचे पाप आहे, जे काही आपण आपल्याकडून कळत नकळतपणे ज्या चुका झालेल्या असतील तर ते त्याच्यासाठी आपल्याला काही सेवा रुजू कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्या सेवेचा इफेक्ट दिसायला लागतो. तर त्यामुळे बऱ्याच कमेंट येतात की ताई, मी स्वामींचे
नित्यसेवा सुरू केली तरी पण मला असा त्रास होतो, तसा त्रास होतो, असं दुःख आलेलं आहे, अडचणी आलेल्या आहेत. तर हो, त्रास होतो, कारण माणूस जो आहे ना, माणसाकडून कळत नकळतपणे काही चुका होत असतात, तर त्याचे पाप आपल्याला याच जन्मामध्ये फेडावे लागतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला काही सेवा ज्या आहे त्या आपले पाप धुण्यासाठी रुजू करावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळायला लागतं. तर नक्कीच स्वामींची अशी नित्यसेवा तुम्ही सुरू कराल, अनुभव नक्की तुम्हाला येतील, करून बघा, 100% तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.